नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. भगवान शंकराची श्रावण महिन्यातील 5 सोमवार शुभ योगात पूजा करण्याचे फायदे. यंदा श्रावण महिन्यातील सोमवारचा अतिशय विलक्षण योगायोग आहे. वास्तविक सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे, जो अत्यंत शुभ आहे. श्रावण महिना सुरू होताच मनात उत्साह आणि शिवभक्ती जागृत होते. मात्र श्रावण महिन्यात भगवान शंकराची स्तुती, आराधना आणि पूजा करणे हा एक यशस्वी योग आहे. असो, श्रावण महिना हा भगवान श्रीहरीचा आशीर्वाद असलेला महिना आहे. या महिन्यात जो कोणी भगवान शंकराला जलाभिषेक करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. यंदा श्रावण महिन्यातील सोमवारचा अतिशय विलक्षण योगायोग आहे. वास्तविक सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत आहे, जो अत्यंत शुभ आहे. पहिला सोमवार मुलांच्या कल्याणासाठी. श्रावण नक्षत्रापासून श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील पहिल्या सोमवारी प्रीतियोग सुरू होत आहे. सोमवार श्रावण नक्षत्रात असणे खूप शुभ आहे, कारण श्रवण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे आणि या नक्षत्रात सोमवारी भगवान शिवाचा जलाभिषेक केल्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. मुलांच्या कल्याणासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी आणि ज्यांना मुले होऊ इच्छितात किंवा ज्या मुलींचे लग्न होऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा सोमवार महत्त्वाचा आहे. या सोमवारी भगवान शिवाला गंगाजल आणि दुधाचा अभिषेक करा आणि शिवलिंगावर पांढऱ्या चंदनाची पेस्ट लावा. बेलाची पाने आणि पांढरी फुलं भगवान शिवाला अर्पण करा आणि भोजाच्या पानावर पांढऱ्या चंदनाने आपल्या मनोकामनासोबत ओम गौरी शंकराय नमः लिहा आणि आपल्या घरात ठेवा. यामुळे तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल. दुसरा सोमवार महिलांच्या कल्याणासाठी आणि यशासाठी. श्रावण कृष्ण पक्षातील दुसरा सोमवार भरणी नक्षत्रात साजरा होईल. भरणी नक्षत्र हे शुक्राचे नक्षत्र आहे. भरणी नक्षत्रात भगवान शंकराचा जलाभिषेक केल्याने तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात अपार यश मिळेल. ज्या लोकांच्या घरातील महिला खूप आजारी आहेत, पैशाची कमतरता आहेत, प्रत्येक कामात संघर्ष आहे, कला, राजकारण, व्यवसायात अडथळे येत आहे, अशा व्यक्तींनी भगवान शंकराला गाईच्या दूध आणि तुपाचा अभिषेक करावा. बेलपत्रासोबतच आपल्या इच्छेसह पंचमुखी रुद्राक्ष जपमाळ भगवान शिवाला अर्पण करा आणि नंतर पूजा केल्यानंतर रुद्राक्ष जपमाळीने ओम नमः शिवायचा जप करा. तुम्हाला यश मिळेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तिसरा सोमवार घरगुती कलह आणि अपयश टाळण्यासाठी. श्रावणातील तिसरा सोमवार आश्लेषा नक्षत्रात असेल. आश्लेषा नक्षत्र हे बुधाचे नक्षत्र आहे. या सोमवारी विशेषतः जे कर्जामुळे, कौटुंबिक कलहामुळे त्रस्त आहेत, विशेषतः जे प्रशासकीय सेवेशी निगडीत आहे, ज्यांना जीवनात कोणताही मार्ग सापडत नाही किंवा अभ्यासात, स्पर्धेत अपयशाचा सामना करावा लागत आहे, त्यांनी या सोमवारी ही मदत घ्यावी. सोमवारी पाण्यात काळे तीळ आणि पांढरे तीळ टाकून शिवाला विशेष अभिषेक करावा. आपल्या इच्छासोबतच दुर्वा आणि बेलपत्रासोबत आकचे फूल अर्पण करावे. पूजेनंतर ओम भूतेश्वराय नमाचा 108 वेळा जप करा आणि दुर्वा लाल कपड्यात गुंडाळून घरात ठेवा. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल. चौथा सोमवार शिक्षण प्राप्तीसाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी. श्रावण महिन्यातील चौथा सोमवार स्वाती नक्षत्रात असेल आणि स्वाती नक्षत्र हे राहूचे नक्षत्र मानले जाते. राहूच्या नक्षत्रातील भगवान शिवाचा जलाभिषेक तुम्हाला सर्वांगीण यश देईल. या नक्षत्रात विद्येची प्राप्ती करण्यासाठी किंवा तुमची कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी गंगेच्या पाण्यात पांढरे अक्षता आणि दुर्वा टाकून भगवान शंकराचा जलाभिषेक करा. तुमच्या मनोकामनासोबतच भगवान शंकराला पांढऱ्या चंदनाचे जपमाळ आणि अत्तर अर्पण करा. त्यानंतर पूजा केल्यानंतर ओम उमा महेश्वराय नमाचा 108 वेळा जप करा आणि जपमाळ पांढऱ्या कपड्यात गुंडाळून ठेवा. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुमचे जीवन चांगले होईल, अडथळेही संपतील. पाचवा सोमवार सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी. श्रावण महिना श्रावण नक्षत्रात सुरू होऊन श्रावण नक्षत्रातच संपतो. हा एक अद्भुत योगायोग आहे. श्रावण नक्षत्राचा स्वामी चंद्र आहे. हा सोमवार सर्व मनोकामना पूर्ण करणारा आणि सिद्धी प्रदान करणारा आहे. सोमवारी तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी 108 बेलाची पाने आणि 108 रुद्राक्षाच्या माळांनी भगवान शंकराची पूजा करा. भगवान शिवाला 1 रुद्राक्ष आणि बेलपत्र अर्पण करताना सतत ओम सदाशिवाय नमःचा जप करा. यामुळे तुमची इच्छा पूर्ण होईल आणि तुम्ही जीवनात सतत यश मिळवाल. श्रावणात शिवपूजेचे नियम. श्रावण महिना सुरू होताच मांस, मद्य, मादक पदार्थ, लसूण, कांदा इत्यादी तामसिक पदार्थांचं सेवन करू नये. श्रावण महिन्यात सात्विक अन्न खावं. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतरच पूजा करावी.
शंकराच्या पूजेसाठी बेलपत्र, भांग, धोत्रा, शमीची पानं, रुईची फुलं, पांढरी फुलं, कमळ, हंगामी फळ, मध, साखर, गंगाजल, गाईचं दूध, धूप, दिवा, गंध, नैवेद्य इत्यादी साहित्याची गरज असते. महादेवाच्या पूजेसाठी तुळशीची पानं, हळद, चाफ्याची फुलं, कुंकू, शंख, नारळ इत्यादींचा वापर करू नये. या सर्व गोष्टी शिवपूजेत निषिद्ध आहे. श्रावणी सोमवार, प्रदोष व्रत आणि शिवरात्रीच्या दिवशी उपवास करून शंकराची पूजा करावी. शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हे 3 दिवस विशेष मानले जातात. शिवमंत्राचा जप करा. इच्छा असल्यास सामान्य पूजेदरम्यान ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. शिवचालिसा वाचून शंकराची आरती करावी. आरती केल्याने पूजेतील दोष दूर होतात. मित्रांनो, तुम्ही जर का मनोभावाने श्रद्धा ठेवून जर का भक्ती केली तर श्रावण महिन्यात भोळा महादेव आपल्याला नक्की प्रसन्न होतात. हा संपूर्ण महिना महादेवाला समर्पित आहे. मित्रांनो, श्रावण महिन्यात दान करणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला नक्की लाभ होईल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. ओम नमः शिवाय.